ओके. सो सर्वांना स्क्रीन विजिबल आहे? हो सर. येस. ओके. सो बघूया आजचं Yes, sir. रेकॉर्डिंग बघूया. सो लेक्चर सुरू करूया आजचं आपण. बराच वेळ ह्या सगळ्या सेटिंगमध्ये गेलेला आहे. सो थ्रेडलाइट सर्विंगचं ह्याच्या अगोदर आपण पाहिलं होतं ते म्हणजे रिपिटेशन मेथड, मेजरमेंट ऑफ हॉरिझॉन्टल अँगल. ओके. हॉरिझॉन्टल अँगल आपण मेजर केला होता. ओके, विथ दिस रिपिटेशन मेथड. Now today's lecture we are finding the magnetic bearing of a line. Okay, so first of all we have to define what is meant by magnetic bearing. Okay, so कोण सांगेल मला magnetic bearing म्हणजे काय आहे ते? Anyone from student? कोण सांगेल का? From magnetic north. Yes, correct. The bearing measured from magnetic north line. Okay, so हे नॉर्थ लाईन आहे आणि हा तुमचा बी पॉइंट आहे, इथे तुमचा ए पॉइंट आहे. या लाईनचं हे जर काय अँगल तुम्ही मेजता, हा अँगल कुठून? या नॉर्थ लाईन पासून. तर या अँगलला म्हणायचं मॅग्नेटिक बेरिंग. ओके. सो हे जे बेरिंग आहे हे मेजर करण्यासाठी आपण ट्रफ कंपासचा उपयोग करतो. ह्याच्या अगोदर आपण पाहिलेलं आहे. ओके. पण आता या ठिकाणी आपल्याला आपल्या इन्स्ट्रुमेंटमध्ये म्हणजे आपलं जे काही थिओडोलाइट आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला मॅग्नेटिक बेरिंग मेजर करायचं असतं. आता हे जे आहे हा ट्रफ कंपास, हा ह्याचाच एक छोटासा व्हर्जन जो आहे टॅब्युलर कंपास मला त्याला म्हणतात. टॅब्युलर. ओके, किंवा त्याला ट्रफ कंपास सुद्धा म्हणतात. तर दोन्ही तुम्ही नाव घेऊ शकता. तो टॅब्युलर कंपास जो आहे तो तुम्ही तुमच्या इन्स्ट्रुमेंटला अटॅच करायचा आहे. ओके, अँड देन यू आर फ्री ऑर यू आर एबल टू मेजर दिस मॅग्नेटिक बेरिंग. ओके. आता हे कसं मेजर करायचं ह्याच्या स्टेप्स आपण बघायचे. तो पहिली स्टेप काय आहे? ते सगळी स्टेप सोपीच आहे. So first step, you have to set up the instrument. Okay, so set up the instrument. Okay, so first is this, set up the instrument. Second, what you have to do, make the temporary adjustment. All the temporary adjustment you have to make. Okay, then third one, after this temporary adjustment, in temporary adjustment you have to choose face left first. Okay, remember that you have to choose face left. Okay, what is meant by face left? कोण सांगेल मला? What is face left? Vertical circle left ला. Yes, कुणाच्या लेफ्टला? Observer. Observer. नाही, ऑब्झर्वरच्या लेफ्ट साइडला पाहिजे. ओके, ज्यावेळेला ऑब्झर्वर रिडिंग घेत असतो त्यावेळेला रिडिंग घेत असताना हा जो काही व्हर्टिकल सर्कल आहे तो ऑब्झर्वरच्या लेफ्ट साइडला पाहिजे. ओके, सो हे लक्षात ठेवा. तर फेस लेफ्ट तुम्ही केलेला आहात आणि त्याच वेळेला तुम्ही काय केलेलं आहात? तुम्ही लोअर क्लॅम्प स्क्रू आणि अप्पर क्लॅम्प स्क्रू हे काय केलेलं आहात? फिक्स केलेला आहात. एवढं लक्षात ठेवा, म्हणजे टाईट केलेला आहात. ओके. चौथ्या स्टेप मध्ये काय करायचं आहे? नाव यू हॅव टू लूज lower clamp screw. Okay, and then bisect. Then you have to rotate the instrument in a direction clockwise or anti-clockwise. Okay, you have to rotate that instrument. आता इथं ए पॉइंट बायसेट करायचं नाही, कारण की ए पॉइंट वरतीच आपला इन्स्ट्रुमेंट आता फिक्स आहे. एवढं लक्षात ठेवा. ओके, वी हॅव सेटअप अवर इन्स्ट्रुमेंट ऍट स्टेशन पॉइंट ए, हे लक्षात ठेवा. आता आपल्याला काय करायचं आहे? वी हॅव टू लूज द लोअर क्लॅम्प स्क्रू अँड वी हॅव टू रोटेट द इन्स्ट्रुमेंट so that this needle should coincide with the exact north direction. So इथं नॉर्थ लिहिलेलं असतं, त्या नॉर्थला कोइन्साइड होऊपर्यंत आपण काय करायचं? वी हॅव टू रोटेट अवर इन्स्ट्रुमेंट. ओके, सो so why to rotate this instrument? To bisect north direction. Okay, so to bisect north direction. Okay, so until this your needle. ही जी काय कंपास मधली ही जी निडल आहे, ही निडल ही तुमची काय होत नाही, बरोबर नॉर्थ डायरेक्शन कडे रोटेट होत नाही, तोपर्यंत काय करायचं? तुम्ही तुमचं इन्स्ट्रुमेंट फिरवायचं. ओके, देन यू हॅव टू टायटन दी lower clamp screw. Okay, and with the help of lower tangent screw you have to exactly make sure that this needle is exactly coincide with this north direction. Okay, so this much you have to perform. Okay, then fifth step, what you have to do next? You have to lose
upper clamp screw. Okay, and then bisect which point? You have to bisect this station point B. Okay, you have to bisect this station point B, and with the then you have to, after bisecting that, you have to tight the upper clamp screw. Okay, after this tightening this upper clamp screw, you have to use upper tangent screw. Okay, so that we can exactly bisect the station point B. Then you have to then six is note down the reading. Note down the reading. Okay, after taking the reading, seventh step is repeat all the procedures. Sorry, repeat all above procedures for face right. Okay, so this much is pretty clear for this measurement of this magnetic bearing. Okay, so these steps you have to follow. First, you have to set up the instrument. Second, make the temporary adjustment. So whenever you making this temporary adjustment, make sure that you have chosen the face left observation. Then also या ठिकाणी तुम्हाला वर्नियर ए आणि वर्नियर बी यांचे सुद्धा सेटिंग करायचं एवढं लक्षात ठेवा. वर्नियर ए किती डिग्रीला सेट करायचा असतो? कोण सांगेल मला? 0. येस, किती डिग्रीला सेट करायचं आहे? 0 डिग्रीला. आणि वर्नियर बी किती डिग्रीला सेट करायचं आहे? 180. Correct. So 180 degree. Okay, then you have to tight that lower clamp screw and upper clamp screw. Then you have to lose the lower clamp screw to rotate the instrument so that the trough compass shows exact north direction. Then you have to tight the lower clamp screw. ते लोअर क्लॅम्प स्क्रू टाईट केला की लोअर टँजन स्क्रूच्या सहाय्यानं समजा ही निडल थोडी जरी डिफ्लेक्ट असेल तर तुम्ही ती एक्झॅक्टली नॉर्थ डायरेक्शनला बायसेट करायची आहे. त्यानंतर अप्पर क्लॅम्प स्क्रू लूज करायचा आहे, स्टेशन पॉईंट बी बायसेट करायचा आहे, अप्पर क्लॅम्प स्क्रू टाईट करायचा आहे, अप्पर टँजन स्क्रूच्या सहाय्यानं तो एक्झॅक्टली बायसेट करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला रिडिंग नोट डाऊन करून घ्यायचं आहे आणि हीच प्रोसिजर तुम्हाला फेस राईट साठी परत एकदा रिपीट करायची आहे. ओके, सो दीज वेर दी सिंपल 7 स्टेप. ओके, या स्टेप समजल्या का सगळ्यांना? हो सर. याच्यासाठी जो तुम्ही टेबल वापरणार आहात तो डायरेक्ट मेथडचा टेबल वापरायचा एवढं लक्षात ठेवा. ओके, डायरेक्ट मेथडचा जो टेबल आहे तो तुम्ही टेबल इथं वापरायचा आहे एवढं लक्षात ठेवा. ओके, सो दिस इज रिगार्डिंग युअर मॅग्नेटिक बेरिंग. आय होप की सगळं तुम्ही लिहून घेत असाल, कारण की अजून नोट्स सगळ्या तयार नाही आहेत सगळ्या. तो तुम्हाला लिहून घ्यायला आता हवं एवढं लक्षात ठेवा. तुम्ही वही हे जे पुटअप करा आणि हे सगळं लिहून घ्या. देन नेक्स्ट वन, प्रोलॉंगिंग अँड रेंजिंग अ लाईन. ओके, प्रोलॉंगिंग करणे म्हणजे काय? एक्सटेंडिंग एक लाईन आहे ए टू डी लाईन, ती लाईन काय करणे? पुढे एक्सटेंड करणे. ओके, सो एक्झिस्टिंग लाईन पुढे वाढवणे म्हणजे प्रोलॉंगिंग करणे. ओके, आणि रेंजिंग म्हणजे काय? एखादी लाईन आहे, ओके, त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे? मिडल पॉइंट एस्टॅब्लिश करायचे, ते म्हणजे काय? रेंजिंग. तर हे दोन फरक आहे एवढं लक्षात ठेवा. ओके, सो प्रोलॉंगिंग म्हणजे you are extending this line. Okay, you are extending this line, and ranging means what? You are fixing intermediate point. You are fixing intermediate point. Okay, so this is a different. So first we see this prolonging. Okay, so how to prolong a line? Okay, so suppose we have a line A B C D. Okay, and now you have to prolong this line. We have a line this A to Z first. Okay, not sure that we have this line A to B, and then we have to prolong here. Okay, so AB is your line. Now we have to fix this C, D, and up to Z point. Okay, so how to do that? You have to fix your instrument over this B station point. Okay, after setting the instrument. Okay, so first what you have to do? Set instrument at B point. Okay, so because this is your AB line and you have to extend this line. Okay, so that's why you have to fix your instrument at set B point. Second, temporary adjustment. Okay, third, now you don't have to set up your vernier A and vernier B. Okay, so here we are not going to set up that vernier A B काही setup करायचं नाहीये. Okay,
आता टेम्पररी ऍडजस्टमेंट केल्यानंतर काय करायचं आहे, यू हॅव टू लूज लोअर क्लॅम्प स्क्रू. ओके, एक लक्षात, आणि यू हॅव टू टाईट अप्पर क्लॅम्प स्क्रू. हे लक्षात घ्या, लोअर क्लॅम्प स्क्रू लूज पाहिजे, अप्पर क्लॅम्प स्क्रू टाईट पाहिजे. ओके, देन फोर्थ वन, bisect A station point. Okay, you have to bisect this station point A first. Okay, then tight lower clamp screw. After tightening that lower clamp screw, what you have to do, you have to use lower tangent screw to exactly bisect station point A. Okay, so you have exactly bisected that station point A. Now your both these screws, lower clamp screw as well as upper clamp screw, were tight. Okay, so they were not loose now. Then त्यानंतर काय करायचं तुम्हाला, पाचवी स्टेप, you have to transit your telescope. What is mean by transit? कोण सांगेल मला ट्रान्झिटिंग काय आहे? ट्रान्झिटिंग काय आहे, कोण सांगेल? रोटेट. व्हॉट टू रोटेट, काय रोटेट करायचं आपल्याला? टेलिस्कोप. Correct. to horizontal axis. बरोबर आहे. So we have to rotate our telescope about horizontal axis. ओके, पण इथे किती डिग्री मध्ये रोटेट करायचं आहे? हॉरिझॉन्टल ऍक्सिस मध्ये 180 डिग्री मध्ये रोटेट करायचं आहे. ओके, सो पहिल्यांदा तुमचा इथे बघायला गेला तर तुमचा टेलिस्कोप हा असा असणार आहे. ओके, या ठिकाणी तुमचा आयपीस वगैरे असणार आहे आणि हा तुमचा ए पॉइंटला हा बघत असणार आहे. ओके, नाउ यू हॅव टू ट्रान्झिट दिस. सो व्हॉट हॅपन्स आफ्टर ट्रान्झिटिंग? नाउ द position is changed. Okay, so your eyepiece is now here, object glass is here. Okay, so this is the 180 degree transiting. Okay, so आता इथे काय होणार आहे, तर तुम्हाला इकडे तुम्ही बघू शकता. ओके, so आता इकडे बघितल्यावर तुम्हाला काय करायचं आहे, तर सी वरती तुम्ही जाऊन थांबायचं आहे, रँडमली कुठेही थांबायचं आहे, इथून टेलिस्कोप मध्ये तुम्ही बघायचं आहे. ओके, so what is the next step? You have to observe, okay, point C. ओके, तो सी पॉईंट जो आहे तुम्हाला त्यातून ऑब्झर्व करायचा आहे. आता हा जर ह्या तुमच्या फोकस मध्ये येत नसेल, ऑब्जेक्ट क्लास मध्ये तुम्हाला दिसत नसेल, देन यू हॅव टू परफॉर्म दॅट ऑपरेशन्स. विच ऑपरेशन्स? दॅट सायन्स दॅट यू हॅव learn in previous subject. Okay, previous year, that is in basic surveying you have learned that. So you have to make that sign. So instructions you have to give. So ते इन्स्ट्रक्शन तुम्हाला सांगितले, उजवा हात वर खाली एकदम फास्ट मध्ये केलायचा किंवा स्लो मध्ये करायचा, त्याने काय होतं. ओके, तो आता हा इकडे तुम्हाला दिसतो, हा डावी हा उजव्या बाजूला आहे, तुम्हाला याला इकडे डाव्या बाजूला आणायचं आहे. सो यू हॅव टू rotate your right hand. Okay, so you have to swing your लेफ्ट हँड, सॉरी नॉट राईट हँड. डावा हात जो आहे तुम्ही वर खाली करायचा आहे, जो जेणेकरून हा इकडचा माणूस जो आहे सी वरचा, तो या बरोबर लाईन वरती. ओके, तो इथे तुमचं सी पॉईंट फिक्स होईल. सेम सी पॉईंट फिक्स झाला की बी वरून उचलून तुम्ही इथे सी वरती तुमचं इन्स्ट्रुमेंट ठेवायचं आहे. ओके, सो नेक्स्ट रिपीट अबव प्रोसिजर फॉर डी पॉइंट. ओके, अँड फर्दर पॉइंट्स ऑल्सो. तो जेवढे पॉइंट्स तुम्हाला करायचे तेवढ्यासाठी हा वरचे काय करायचं तुम्ही रिपीट करायचं. ओके, सो इट इज अ सिम्पल प्रोसेस. ओके, हे लक्षात घ्या. प्रोलॉंगिंग करणे म्हणजे काय, ए बी लाईन तुम्ही एक्सटेंड करायला, मग हा सी पॉईंट फिक्स केला, मग हा डी पॉईंट फिक्स केला, मग अप टू हा झेड, तुम्ही मध्ये कितीही पॉईंट तुम्ही फिक्स करू शकता. ओके, सो दॅट इज अ सिम्पल प्रोसेस ऑफ प्रोलॉंगिंग ए लाईन. ओके, कळाली का प्रोसेस ही? हो सर. ओके, इथे या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं वर्नियर तुम्हाला ए बी सेट करायचं नाही, एवढं लक्षात ठेवा. ओके, जस्ट तुम्ही पहिल्यांदा काय करायचं आहे, अप्पर क्लॅम्प स्क्रू टाईट करून घ्यायचा आहे, लोअर क्लॅम्प स्क्रू लूज करायचा. ओके, त्यानंतर पहिल्यांदा ए स्टेशन बायसेट करायचा. ए स्टेशन बायसेट केला की लोअर क्लॅम्प स्क्रू टाईट करायचा आहे, लोअर टँजन स्क्रूच्या सहाय्यानं एक्झॅक्टली ए स्टेशन बायसेट करायचं आहे. त्यानंतर ट्रान्झिटिंग करायचं आहे. ओके, ट्रान्झिटिंग केल्यावर टेलिस्कोप काय होतं, हॉरिझॉन्टल ऍक्सिस भोवती 180 डिग्री मध्ये रोटेट होतो. त्यानंतर काय करायचं आहे,
सी पॉइंट तुम्ही ऑब्झर्व करायचं आहे. यू हॅव टू गिव्ह द इन्स्ट्रक्शन्स टू दॅट फॉलोअर, ओके, so that he will come along this line AB, okay, and then you have to fix your ranging rod at here, or if you have peg, then fix that peg here, and then repeat all the procedures for next point, D point, okay. So that is the easiest way to prolong a line. हे लक्षात घ्या. ओके, समजलं का? हो सर. हे झालं प्रोलॉंगिंग ए लाईन. ओके, आता रेंजिंग ए लाईन कसं आहे ते बघूया. ओके, आता रेंजिंग ए लाईन साठी समजा आपण लाईन जर घेतली, सो समजा ही A to Z ही पूर्ण लाईन घेतली समजा. ओके, याच्यामध्ये मला हे B-C-D पॉइंट काय करायचे, फिक्स करायचे. आता ह्यासाठी मी काय करू शकतो, तर सोपं आहे. मी आता काय करणार, माझं इन्स्ट्रुमेंट जे आहे, ओके, सो दॅट आय एम गोइंग टू फिक्स ओव्हर हिअर स्टेशन पॉइंट A. ओके, आता इथून काय करायचं, इथं माझा Z वरती पण माझा रेंजिंग रॉड आहे आणि A वरती माझा आता इन्स्ट्रुमेंट आहे. ओके, यानंतर काय करायचं आहे, सो फर्स्ट थिंग इज व्हॉट, यू हॅव टू सेटअप युअर इन्स्ट्रुमेंट ॲट A पॉइंट. सेकंड, टेम्पररी ॲडजस्टमेंट. Okay, third, you have to loose lower clamp screw and tight upper clamp screw. Okay, so after losing this lower clamp screw, what you have to do, you have to bisect this station point Z. Okay, so fourth one is bisect Z. Then you have to tight lower clamp screw, and using lower tangent screw you have to exactly bisect the station point Z. Okay, then after completing that, now what you have to do, you have to just make sure that the follower will stand, okay, anywhere in between this A to Z line. Okay, so for point B, follower will stand with a ranging rod. Okay, after that what you have to do, you have to give him instructions. Okay, you have to give him instructions so that person who has a ranging rod, okay, will move, okay, left or right, okay, so that he will exactly be in the be over the line, this AZ line. Okay, आता ह्या ठिकाणी काय करायचं आहे, एकदा का तुम्ही तुमच्या डायफ्राम मधून, ओके, तुमच्या डायफ्राम मधून तुमचा रेंजिंग रॉड जो आहे तो व्यवस्थित दिसला की मग काय करायचं आहे की त्यानंतर काय करायचं, तुमचा टेलिस्कोप जो आहे तो टेलिस्कोप काय करायचा आहे, हा समजा तुमचा रेंजिंग रॉड असेल असा. ओके, त्या रेंजिंग रॉडच्या खाली इथं टीप असते, बरोबर आहे का, पॉइंटेड टीप. तर तुमचा टेलिस्कोप काय करायचा, ह्या पॉइंटेड टीप कडे काय करायचं आहे, रोटेट करायचं आहे, खाली डाऊनवर्ड डायरेक्शनला रोटेट करायचं आहे. ओके, सो हा असा तुम्ही बघत असाल. ओके, सो तुम्ही काय करायचं आहे, हा जो टेलिस्कोप आहे हा टेलिस्कोप असा रोटेट करायचा तुम्हाला. ओके, जेणेकरून तुम्ही काय कराल, त्याची टिप जी आहे, टिप जी आहे ती बघाल. ओके, ती टिप जी आहे ती टिप ह्या तुमच्या व्हर्टिकल लाईनला बरोबर कोइन्साइड व्हायला पाहिजे. जर कोइन्साइड होत नसेल तर तुम्ही थोडंसं काय करू शकता, तिथं आणि इन्स्ट्रक्शन्स देऊ शकता. ओके, आफ्टर दॅट यू हॅव टू फिक्स दॅट रॉड at B station point. Okay, or you can fix a peg also. Okay, instead of that rod you can fix peg also. Okay, then the next thing what you have to do, you have to just take a follower at C point. Okay, and he will hold a ranging rod. Then again you have to bisect that Z station point. परत तुम्हाला ती प्रोसेस काय करायची, रिपीट करायची. ओके, सो नेक्स्ट वन इज रिपीट दी प्रोसिजर फॉर नेक्स्ट पॉइंट. ओके, सो यू हॅव टू रिपीट दिस प्रोसिजर. तर अशाच पद्धतीने सी पॉइंट आणि डी पॉइंट तुम्हाला बायसेक्ट करायचे आहेत. ओके, सो ही झाली तुमची प्रोलॉंगिंग आणि रेंजिंगची प्रोसिजर. ओके, आय होप याच्यामध्ये तुम्हाला काय अडचण नसेल. प्रोलॉंगिंग करताना तुमची A to B लाईन असते, त्याच्या पुढे तुम्हाला एक्सटेंड करायची आहे. रेंजिंग करताना तुमची A to Z लाईन असते, त्याच्यामध्ये तुम्हाला स्टेशन पॉइंट फिक्स करायचे. ओके, कळालं का सर्वांना? सर्वांना कळालं का? येस सर.
ओके. येस सर. दोन, सर. 3. बाकीचे कुठे आहेत? येस सर. येस सर. Yes, sir. येस सर. Yes, sir. हम्म. एकच मिनिट. So, मी तुम्हाला एक असाइनमेंट नाही, क्विज दिली होती तुम्हाला, बरोबर आहे का? क्विज सोडवली का सर्वांनी? रुलेट नंबर 6 क्विज. हो सर, सोडवले. हो सर. 6.1 पण दिली होती. 6.1 सोडवले का? So let's check कोणी कोणी सोडवलेलं आहे. Okay, so 6 आणि 6.1. 6 नंबरचे आहे जे 32 जणांनी सोडवलेले आहे आणि 6.1 तुम्हाला मिळाले का नाही रे? नाही. सर अजून. ओके, बस 6चं काय झालेलं आहे? फक्त 32 जणांनी सोडवलेलं आहे. ओके, सो नावं घेतोय बघा मी, किंवा रोल नंबर आहेत बघा इथं. नाही, नावच घेतो. सोडवलेल्यांची फक्त नाव आहेत. ओके, न सोडवलेल्यांनी आता आता सोडवायचे लगेच. सो तुमच्याकडे लिंक आहे, मला इथं आता दिसायला पाहिजे इथं. ओके, सॉरी. ओके ओके, सो इथं फक्त 32 जणांनी सोडवलेलं आहे. ज्यांनी सोडवलेलं नाही त्यांनी सोडवायचे. चला लवकर आता. तुमच्या व्हॉट्सअपवरती मी तुम्हाला लिंक पाठवलेली आहे. सो एव्हरीबडी फॉलो दॅट लिंक. आता सध्या प्रेझेंट जे आहेत 56 जण प्रेझेंट आहेत. तो बाकी सगळ्यांनी आता सोडवायचे. चला लवकर. आणि तुमच्या नावापुढे क्वेश्चन मार्क काय येतो रे? भोपळे. Yes, sir. बाबर सरांनी सांगितलंय काय येतो? ते क्वेश्चन मार्क येते म्हणून. नाव तुमचं कसं? सुजित पाटील. काय माहित सर. बॅकवाल्यांच्या फक्त येते सर, वायडे होते त्यांच्या. ते तुमच्या नावामध्ये तुम्ही हे करा, काहीतरी अगोदर हे केलं असणार आहे. चेंज करू काय मग नाव? नाव परत एकदा चेंज करा. हा, हा करतो की. ओके. सो बाकीचे चला लवकर क्विज सोडवा. चला लवकर. तुम्हाला इथं तर रोल नंबर दिसत आहेत. ओके, सो एवढ्या जणांनी सोडवलं. लेट मी ट्राय टू कॉपी अँड पेस्ट. हे रोल नंबर मी टाकलेले आहेत बघा इथं आता चॅट बॉक्स मध्ये. ओके, तर या सर्वांनी सोडवलेलं आहे. येईल थोड्या वेळात, एकच मिनिट. अजून सेंडिंग चालू आहे. हा, ओके, सेंड. तर एवढे सगळ्यांनी सोडवलेलं आहे. बाकीच्यांनी कधी सोडवणार आहे? त्याला लवकर सोडवायचं आहे आता. लिंक मिळाली का सर्वांना? एका लाईन मध्ये पडले सगळे. काय म्हटलं? रोल नंबर एका लाईन मध्ये पडलेत सगळे. एका खाली एक आले नाहीत असे इथे दिसतात तसे? नाही, एकच नंबर झालाय सगळ्याचा मिळून. एक मिनिट बघतो. सर आमचे झालेत तसे. अरे ओके,
एकच मिनिट. जण आलेले आहेत. मग काय करतो, सर बॅक साईडचं डोअर क्लोज करा की बागच्या शिक्षकांचा आवाज येतो. डोर बंद करा तर काय पण करा, आवाज यायचा ते. ठीक, बघूया अनेकदा ट्राय करतो मी. तो त्याचं नाव पडलेत बघा. बघूया आता. ओके, नाव आली का सगळ्यांना? तुमचं नाव नसेल तर तुम्ही आताच्या आता ती टेस्ट द्यायची आहे, आणि आता जर दिला असाल तर थोड्या वेळात तुमची नावाची लिस्ट जनरेट होईल. ओके, 35 जणांनी आता फक्त दिलेलं आहे. त्याला लवकर करा. हे मला लेक्चरच्या वेळेला करायला लागून रे. तुम्ही किती जण आहे? 57 जण तर आहात. ओके, तो काही अवघड नाही आहे.